नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून नियंत्रण या व्यवस्थापकीय कार्याची माहिती अभ्यासणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाची प्रस्तावना बघितली। नियंत्रण हे एक व्यवस्थापकीय कार्य असून ते व्यवस्थापनाचं शेवटचं अंतिम कार्य आहे। त्याच्या व्याख्या आपण बघितल्या की नियंत्रण म्हणजे अपेक्षित परिणाम आणि प्रत्यक्ष परिणाम यांची तुलना करून त्या ठिकाणी काय केलं जातं, हवी ती किंवा आवश्यक अशी कार्य सुधारण्याची प्रयत्न करण्याची प्रक्रिया म्हणजेच नियंत्रण आहे। मग नियंत्रण ही प्रक्रिया माहीत करून घेतल्यानंतर इथं पण आपण दिलेलं आहे, अगोदर मानक ठरविलं जातं। म्हणजे कार्य काय करायचं आहे, कोणतं करायचं आहे, कोणत्या पद्धतीनं करायचं आहे, कोणत्या दर्जाचं प्रोडक्ट बनवायचं आहे, त्याची गुणवत्ता वगैरे अगोदर ठरवून मानक ठरविलं जातं आणि त्यावरून कामाला सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप त्या ठिकाणी केलं जातं। मोजमाप केल्यानंतर तुलना केली जाते, म्हणजे अपेक्षित परिणाम आपल्याला काम कसं करायचं आहे आणि होतंय कसं याची त्या ठिकाणी तुलना केली जातात आणि आवश्यक तो बदल म्हणजे विचलन केलं जातं, बदल केला जातो आणि विचलनाचे कारण, बदल का केला जातो याची कारणं शोधले जातात किंवा आपण ज्या पद्धतीनं काम ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं का होत नाही, त्याच्यामध्ये का बदल होतो, याच्या चुका किंवा त्याची कारणं या ठिकाणी शोधले जातात आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून आपण ठरविलेलं मानक किंवा ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न नियंत्रण प्रक्रियेत केला जातो। मग नियंत्रणाचे महत्त्व काय आहे, व्यवस्थापकाला नियंत्रण कार्यामुळे काय महत्त्व आहे किंवा काय मदत होते याची माहिती महत्त्वांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। पहिलं महत्त्व सांगितलंय, संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणे। म्हणजे संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियंत्रण कार्य महत्त्वाचं आहे। का बरं? कारण जर नियंत्रणच नसेल तर जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे पार पडते किंवा नाही हे पाहणं शक्य होणार नाही, परिणामतः आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही। परंतु नियंत्रणामुळे काय होतं की आपणास कोणतं काम करायचं आहे, कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे, कोणासाठी करायचे आहे, कोठे करायचे आहे हे अगोदर नियोजनात ठरविलं जातं आणि नियोजनाप्रमाणेच आपण काय करत असतो, सर्व पूर्ण करण्यासाठी नियंत्रणाची प्रक्रिया असते। ठरवलेलं काम आणि पूर्ण होत असलेलं काम याची तुलना करून यामधला जो बदल आहे किंवा फरक आहे तो काय केला जातो, कमी करण्याचा प्रयत्न नियंत्रणामधून केला जातो। परिणामी आपण ठरवलेलं उद्दिष्ट काय करत असतो, पूर्ण करत असतो। म्हणजेच नियंत्रण हे ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं आहे। दुसरं महत्त्व आहे संसाधनाचा कार्यक्षम वापर। संघटनेनं ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी संसाधनं उपलब्ध करून दिलेली आहे, उपलब्ध केलेले आहे, त्यामध्ये मानवी संसाधनं असतील, नैसर्गिक संसाधनं असतील, या संसाधनाचा कार्यक्षम म्हणजे पुरेपूर योग्य पूर्ण कार्यक्षमतेने म्हणजेच त्याचा अपव्यय होऊ न देता वापर केला जातो। कोणत्या? मानवी संसाधनाचा। म्हणजेच नियंत्रणामुळे काय होतं की व्यक्तीच्या वेगवेगळ्या ज्या हालचाली आहे किंवा अयोग्य कामं टाळले जातात आणि त्याला जे काम दिलेलं आहे ते काम योग्य रीतीनं करण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याच्या चुका सुधारून त्याला योग्य दिशा त्या ठिकाणी दिली जाते। त्याच पद्धतीनं कामं पूर्ण करण्यासाठी किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जे संसाधनं उपलब्ध करून दिलेली आहेत त्या संसाधनाचा योग्य वापर नियंत्रणामुळे शक्य होतो। नियंत्रण नसेल, 10 व्यक्तींची नेमणूक केलेली असेल, त्यामधले 5 व्यक्ती काम करतील, 5 व्यक्ती झोपा काढतील, म्हणजेच मानवी संसाधनाचा अपव्यय होईल आणि कार्यक्षम वापर होणार नाही, उद्दिष्ट साध्य होणार नाही। परंतु नियंत्रण कार्यामुळे जेवढी व्यक्तींची, जेवढी कामगारांची गरज आहे तेवढ्या कामगारांचीच नेमणूक केली जाते। ज्या कौशल्यधिष्ठित किंवा विशेष ज्ञान प्राप्त करणाऱ्या व्यक्तींची गरज असते त्यांचीच नेमणूक केली जाते आणि त्यांचा योग्य व पुरेपूर वापर त्या ठिकाणी करून घेतला जातो। मानवी संसाधनाच्या साहाय्यानं
त्या ठिकाणी किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं काय केलं जातं, कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करून उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल होत असते. म्हणजेच नियंत्रणाच्या माध्यमातून किंवा नियंत्रण कार्यामुळे त्या ठिकाणी जे संसाधन आहे त्यांचा कार्यक्षम वापर होत असतो. म्हणून दुसरं महत्त्व काय आहे की संसाधनाचा कार्यक्षम वापर होण्यासाठी व्यवस्थापनाचं नियंत्रण कार्य महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्व आहे मानकांची अचूकता. मानक वेगवेगळे मानक असतात. आता वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या कंपन्या आहे, या कंपन्यांच्या कामगिरीवरून त्यांच्या कामगिरीचे मोजमाप करून त्यांना वेगवेगळे मानांकन मिळत असतात. ते बघा, आपण त्या ट्रेडमार्क देखील म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी बघा अनेक पॅकिंगवरती त्या ठिकाणी शिक्के तुम्हाला दिसतील किंवा ISO असं पण लिहिलेलं तुम्हाला दिसतं आहे का नाही. त्यानंतर ISI असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. हे वेगवेगळे मानांकन आहे. ही 14,000 असेल आहे का नाही, काहीतरी 13, अशी वेगवेगळी मानांकनं वेगवेगळ्या प्रोडक्शनसाठी किंवा वेगवेगळ्या कामकाजाच्या मूल्यमापनावरून, कामगिरीच्या मूल्यमापनावरून ती मानांकने त्या संघटनेला दिलेली असतात. मग अगोदरच ठरवलेलं असतं की आपल्याला हे मानांक मिळवायचं आहे. व्यवस्थापकीय बैठकीमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, ठरविलं जातं की आपल्याला कोणत्या प्रकारचं मानांक मिळवायचं आहे का नाही, कोणत्या प्रतीचा दर्जा किंवा दर्जाची गुणवत्ता आपल्याला मिळवायची आहे, गुणवत्तेचं सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचं आहे, ते अगोदर ठरविलं जातं. ते ठरविल्यानंतर काम करत असताना त्या कामगिरीचे मोजमाप होतं. ठरवलेलं मानांक आणि कामगिरी यांची तुलना केली जाते आणि आवश्यक तो बदल त्या ठिकाणी केला जातो. आणि का बदल झाला किंवा या दोघांमध्ये ठरवलेलं मानांक आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यामध्ये काय बदल झाला, का तफावत आहे, काय फरक आहे, त्याची कारणं शोधली जातात आणि त्यामधील चुका सुधारून काय केलं जातं, ठरवलेलं मानांक मिळवलेलं असतं. म्हणजे मानांकाची अचूकता नियंत्रणामुळे होत असते. कशामुळे? कारण नियंत्रण अशी प्रक्रिया आहे, मानांक ठरवितं, कामगिरीचे मोजमाप करतं, त्यानंतर तुलना करून विचलन करणे म्हणजे बदल केला जातो आणि विचलनाचे कारण म्हणजे ठरवलेलं कामाप्रमाणेच काम होत नाही, जसं व्हायला पाहिजे काम तसं होत नाही. का होत नाही याची कारणं शोधली जातात आणि त्या ज्या चुका असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करून आवश्यक बदल करून आपल्याला जे मानक आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायचं असतं. म्हणून मानकाची अचूकता नियंत्रण कार्यामुळे शक्य होते. त्यानंतर चौथं महत्त्व आहे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. नियंत्रण कार्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. मग उदाहरणार्थ कामगारांना अगोदरच सांगितलं जातं की तुम्हाला एवढ्या प्रमाणात किंवा एवढं कार्य पूर्ण करायचं आहे, एवढ्या दिवसामध्ये एवढं कार्य पूर्ण करायचं आहे. ते काम जर तुम्ही अचूकपणे पूर्ण केलं, चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं तर तुमचं पेमेंट देखील वाढणार आहे, वेतन तुमचं वाढणार आहे, तुम्हाला बोनस भत्ते देखील वाढणार आहे. या उद्देशानं कर्मचारी काय करत असतो, चांगल्या पद्धतीनं ठरवून दिलेलं काम त्याच पद्धतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला काय माहीत असतं की आपण हे दिलेलं काम जर पूर्ण केलं तर निश्चित आपली वेतन वाढ देखील होणार आहे. म्हणजेच नियंत्रणातून कर्मचाऱ्याला प्रोत्साहन मिळतं आणि तो त्याचं काम देखील चांगल्या पद्धतीनं करतो. त्याचा फायदा संघटनेला देखील होतो. त्यानंतर पाचवं महत्त्व आहे सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रणामुळे कामामध्ये सुसूत्रता येते, म्हणजे नियमावली ठरविली जाते, नियोजनामध्येच नियमावली ठरविली जाते आणि त्या नियमावलीनुसार नियंत्रणाद्वारे कर्मचाऱ्यांकडून कामं करून घेतली जातात. वेळेत येणं, वेळेत जाणं, दररोजचं ठरवलेलं काम करणं, अहवाल देणं, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नियंत्रणाच्या माध्यमातून होत असतात. एक नाही, नियंत्रणच नसतील, कोण काय करतंय, कोण कोणत्या विभागात काम करतंय, कोण कशा पद्धतीनं काम करतंय याची माहिती मिळणार नाही, त्यांच्यावर नियंत्रण राहणार नाही, चांगल्या पद्धतीने ते काम करणार नाही, परिणामी कामकाजामध्ये किंवा संघटनेमध्ये सुसूत्रता येणार नाही, आहे का नाही. परंतु नियंत्रणामुळे काय होत असतं की ठरवून दिलेली कामं योग्य वेळेमध्ये कामगारांकडून करून घेणं शक्य होतं
आणि जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीनुसारच कर्मचाऱ्यांकडून कामं करून घेतले जातात. त्यांना वेळेत बोलवलं जातं, वेळेत सुट्टी दिली जाते, आहे का नाही, वेळेत पेमेंट वगैरे दिलं जातं. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येते. त्यांना नियमावली ठरवून दिली, नियमावली त्यांनी कामं केली तर त्यांना वेतन पण नियमात दिलं पाहिजे, ठराविक वेळेत दिलं पाहिजे. म्हणजे ते काय होत असतात, पुन्हा कामं योग्य रीतीनं करत असतात. हे केव्हा शक्य होतं? नियंत्रणामुळे. म्हणून नियंत्रणामुळे कामकाजामध्ये किंवा संघटनेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता, सु म्हणजे चांगली, सूत्रबद्ध म्हणजे योग्य रीतीने कामकाज नियमानुसार काम त्या ठिकाणी होत असतं. आणि शिस्तीची हमीसुद्धा नियंत्रण देत असतं. कारण प्रत्येक विभागावरती एक विभाग प्रमुख नेमलेला असतो. तो विभाग प्रमुख प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर त्याचं लक्ष असतं. एखाद्या कर्मचाऱ्याचं जर अव्यावसायिक हालचाल असेल, अव्यावसायिक काम असेल तर त्याला त्या ठिकाणी योग्य ती समज देऊन त्याच्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्याला शिस्तीमध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. म्हणजे प्रत्येक विभाग प्रमुख प्रत्येक विभागाचं काम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतो. त्यामुळे त्या विभागाला शिस्त प्राप्त होते. प्रत्येक विभागाचं शिस्तबद्ध कामकाजामुळे त्या संघटनेमध्ये सुसूत्रता निर्माण होते. या सर्व गोष्टींसाठी नियंत्रण कार्य महत्त्वाचं असतं. पुढचं महत्त्व आहे समन्वयाची सुविधा. समन्वयाची सुविधा नियंत्रण देते. म्हणजे कसं की संघटनेमध्ये अनेक प्रकारचे विभाग असतात, वेगवेगळे विभाग, परंतु ते एकमेकांवर डिपेंड असतात, आहे का नाही. उत्पादन विभागावर वितरण विभाग अवलंबून असतो, आहे का नाही. म्हणजे वितरण विभाग किंवा उत्पादन विभाग असेल किंवा परचेस विभाग असेल, परचेस विभागावर उत्पादन विभाग अवलंबून असतो, आहे का नाही. हे साखळीबद्ध पद्धत जी असते ती प्रत्येक विभागावर प्रत्येक विभाग डिपेंड असतो आणि त्यांच्यामध्ये जर समन्वय नसेल तर संघटनेचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. परंतु नियंत्रणामुळे काय होतं, विभाग प्रमुख वेगवेगळ्या विभागांना काय करत असतात, एकत्रित घेऊन, म्हणजे त्यांचं जे कामकाजाचं माध्यम आहे त्यांच्यामध्ये समन्वय साधला जातो, एकमेकांवर डिपेंड, आहे की नाही. उत्पादन विभाग वितरण विभागाला जेवढा माल पाहिजे तेवढा उत्पादन विभागानं पुरवला पाहिजे, बरोबर आहे का नाही. मार्केटिंग विभाग असेल, वितरण विभाग असेल किंवा उत्पादन विभाग असेल, आहे की नाही, अकाउंट विभाग असेल, हे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांनी त्यांची कामं जर योग्य रीतीने किंवा वेळेनुसार केली तरच त्या ठिकाणी कामामध्ये सुसूत्रता येत असते आणि संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण होत असतं. मग तुम्ही म्हणा समन्वय कसा वेगवेगळ्या विभागांमध्ये, बघा जर उत्पादन विभागाला 10 कर्मचारी किंवा 20 कर्मचाऱ्यांची गरज असेल तर लेबर विभागाने किंवा मानव संसाधन विकास विभागाने जर त्यांना 5च कर्मचारी दिले, 10 कर्मचाऱ्यांची गरज असेल 5च कर्मचारी उपलब्ध करून दिले तर ठरवलेलं उद्दिष्ट जेवढं उत्पादन करायचं आहे पूर्ण होईल का? नाही. म्हणून त्या ठिकाणी टाईम ऑफिसने किंवा त्या ठिकाणी मानव संसाधन म्हणजे लेबर विभागाने लेबर पुरवले पाहिजे, जेवढे पाहिजे तेवढे, आहे की नाही. मग उत्पादन विभागाने त्यांचा वापर करून योग्य रीतीने पाहिजे तेवढं प्रोडक्शन तयार केलं पाहिजे. वितरण विभागाच्या मागणीनुसार तेवढं उत्पादन किंवा प्रोडक्शन त्यांना पुरवलं पाहिजे. उत्पादन विभागाने काय केलं पाहिजे, वाहतूक विभागाचा आधार घेऊन तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाहतूक विभागानं देखील वेळेनुसार वाहतुकीच्या साधनांचं त्या ठिकाणी उपलब्धता करून दिली पाहिजे. म्हणजे असे एकमेकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समन्वय असेल तरच संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण होत असतं. हे केव्हा शक्य होतं? नियंत्रणामुळे. उत्पादन विभागाला 10 कर्मचाऱ्यांची गरज आहे, तिथं 8च आहे, त्यांच्या लक्षात येणार आहे. नियंत्रणामुळे शक्य होतं आम्हाला आणखी 2 कर्मचाऱ्यांची गरज आहे, पटकन ते काय करतात, त्यांना कॉन्टॅक्ट करतात, 2 कर्मचारी वाढवून घेतात. वितरण विभाग मागतो आम्हाला एवढं प्रोडक्शन कमी पडलं तेवढं पटकन द्या, लगेच उत्पादन विभाग तेवढं पूर्ण करून देतो. म्हणजे असं एकमेकांमध्ये समन्वय नियंत्रणामुळे शक्य होत असतो. प्रत्येक विभाग प्रमुखाकडे त्यांच्या विभागाचं नियंत्रणाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली जाते आणि परिणामतः समन्वयाची सुविधा प्राप्त होऊन नियंत्रणाच्या माध्यमातून संघटनेची उद्दिष्टे योग्य रीतीने पूर्ण होत असतात. पुढचं महत्त्व आहे मानसिक दबाव. एक प्रकारचा कर्मचाऱ्यावर मानसिक दबाव असतो. कोणता? ठरवून दिलेलं काम पूर्ण करणं. ते काम पूर्ण केलं तरच आपण ठरवून दिलेलं वेतन मिळणार आहे,
किंवा आपल्याला पेमेंट वाढ होणार आहे, वेतन वाढ होणार आहे, भत्ते मिळणार आहेत, हा एक प्रकारचा मानसिक दबाव त्याच्यावरती असल्या कारणानं तो काय करत असतो, जेवढं त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे, जेवढं काम सोपवलेलं आहे, नेमून दिलेलं काम आहे, तो तेवढं पूर्ण करत असतो. एखाद्या उद्योगामध्ये फर्निचर बनवायचं असेल, खुर्च्या बनवण्यासाठी एक कर्मचारी निवडले असेल, त्याला ठरवून दिलेलं आहे 10 खुर्च्या बनवल्या तर तुला एवढी एवढी रक्कम देणार आहे, जर बनवल्या नाही तर काही देणार नाही, रुपयासुद्धा देणार नाही, आहे की नाही. मग त्यावरती एक प्रकारचा दबाव आहे की चला मला एका दिवसामध्ये एवढ्या 10 खुर्च्या बनवून द्यायच्या आहे, तरच आपल्याला एवढं एवढं वेतन मिळेल, एवढा मोबदला मिळेल. तो एक प्रकारचा त्याच्यावरती मानसिक दबाव असतो. हे केव्हा शक्य होतं? नियंत्रणामुळे. म्हणजे नियंत्रण काय सांगत असतं, नियंत्रणामुळे जी कामं ठरवून दिलेली असतात ती योग्य रीतीने पूर्ण होता किंवा नाही ते पूर्ण करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामं नेमून दिलेले जातात आणि ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेतली जातात. पुढचं महत्त्व आहे संघटनात्मक कार्यक्षमता व प्रभावशीलता. योग्य विभागामध्ये योग्य व्यक्तीची नेमणूक केली जाते. जिथं जिथं जागा रिक्त आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून व्यवस्थापक काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या कर्मचाऱ्यांकडून पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यामुळे जेवढं अपेक्षित उत्पादन आहे तेवढं मिळत असतं. म्हणजे पुरेपूर कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवली जाते, त्यातून उत्पादन क्षमता वाढून संघटनेची कार्यक्षमता वाढत असते. म्हणजे संघटनेचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी योग्य रीतीने काम करणं गरजेचं असतं. मग कर्मचाऱ्याची जर कार्यक्षमता वाढली म्हणजे त्याची कामाची गती वाढली तर निश्चितच उत्पादन क्षमता वाढते आणि उत्पादन क्षमता वाढल्यामुळे एकंदरीत संघटनेची कार्यक्षमता देखील वाढते. मग संघटनेची कार्यक्षमता वाढल्यानंतर एक प्रकारची प्रभावशीलता निर्माण होते. म्हणजे नियंत्रक किंवा व्यवस्थापकाचा त्यावरती एक प्रभाव आहे असं देखील त्या ठिकाणी लक्षात येतं. त्याच्या प्रभावाच्या माध्यमातून किंवा त्याचा प्रभाव कधी लक्षात येतो, ज्या वेळेस उद्दिष्ट साध्य होतं, एखादी संघटना चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहे, योग्य रीतीने त्या ठिकाणी प्रोडक्शन करतंय, ग्राहकांना चांगल्या दर्जाचं उत्पादन पुरवतंय, आहे का नाही, त्यावेळेस निश्चितच त्या व्यवस्थापकाची प्रभावशीलता त्याच्या कामकाजावरून लक्षात येत असते. म्हणजे एक चांगला नियंत्रक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे चांगली सामाजिक प्रतिमा. एक संघटना व्यवस्थापकाच्या कार्यावर अवलंबून असते, व्यवस्थापकाच्या भूमिकेवर अवलंबून असते, व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. त्याने केलेल्या कामावर संघटनेचं जे भवितव्य आहे ते अवलंबून असतं. जर व्यवस्थापकाने चांगलं काम केलं नाही तर संघटनेचं कामकाज किंवा उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. परिणामतः जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते एका बाजूला राहतं आणि कामकाज एका बाजूला चालतं. पण व्यवस्थापक जर प्रभावी असेल, चांगल्या पद्धतीनं काम करत असेल, ठरवून दिलेलं काम तो योग्य पद्धतीने करून घेत असेल, त्याच्या कलेचा कौशल्याचा जर चांगला वापर करत असेल तर निश्चितच संघटनेचं जे उद्दिष्ट आहे किंवा संघटनेची जो गुणवत्ता आहे ती वाढीस लागत असते आणि परिणामतः त्या संघटनेचं नावलौकिक गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही किंवा देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये नावलौकिक प्राप्त करण्यासाठी ती संघटना मागे राहत नाही. हे सर्व केव्हा शक्य होतं? नियंत्रणामुळे. ज्या चुका आहेत त्या चुका शोधून त्याच्यामध्ये बदल करणं व्यवस्थापक नियंत्रण कार्यातून पूर्ण करत असतो आणि संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच नियंत्रणामुळे संघटनेची चांगली प्रतिमा, चांगलं नावलौकिक प्राप्त होण्यास मदत होत असते. पुढचं महत्त्व आहे मार्गदर्शक म्हणून कार्य. नियंत्रण हे कार्य कसं आहे? एक मार्गदर्शन म्हणून कार्य आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी चुका होतात त्या ठिकाणी चुका सुधारण्याचं कार्य व्यवस्थापक करत असतो. त्याचं नियंत्रण असतं, त्याचं लक्ष असतं, कोण कसं काम करतं, कोणत्या पद्धतीनं करतं, ठरवून दिलेल्या वेळेत काम होतंय की नाही, किंवा काय काय त्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहे हे त्याचं लक्ष असल्यामुळे तो काय करतो, ज्या अनावश्यक हालचाली असतील
ज्या चुका असतील त्या चुका सुधारण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना काय करत असतो, मार्गदर्शन करत असतो. म्हणजेच एक प्रकारचं नियंत्रण कार्य मार्गदर्शक म्हणून सुद्धा भूमिका बजावत असतो. मार्गदर्शकाची भूमिका एक नियंत्रण कार्य पार पाडत असतं. म्हणून या ठिकाणी नियंत्रण कार्याला व्यवस्थापनामध्ये अत्यंत मोलाचे स्थान आहे. जसं नियोजन आणि नियंत्रण एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं जातं, कारण केलेलं नियोजन हे नियंत्रणाद्वारेच पूर्ण होत असतं आणि मग नियोजन हे आपलं व्यवस्थापकाचं प्रथम कार्य आहे, तर नियंत्रण हे शेवटचं कार्य आहे. म्हणून सर्व कार्य ही व्यवस्थापनासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्येच नियंत्रण देखील एक महत्त्वाचं आहे. ते या मुद्द्यांच्या आधारे या नियंत्रण कार्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले आहे. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. जेवढा स्वाध्याय असेल, स्वाध्यायाखालचे काही प्रश्न असतील ते प्रश्न सर्वांनी बघायचे आहे. काही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तशा कमेंट्स कळवा आणि आपण स्वाध्यायावरती देखील एखादा व्हिडिओ घेऊ, म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये काही अडचण निर्माण होणार नाही. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. सर्वांना धन्यवाद.